Welcome to session number 7 in Tally ERP 9. In today's session, we are going to discuss about account groups in Tally ERP 9. Predefined account groups या भागाबद्दल आजच्या सेशनमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. याच्या आधीच्या 6 सेशनमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटिंगची इंट्रोडक्शन, काही बेसिक टर्म्स, डबल एंट्री सिस्टम, मॉडेल ट्रान्झॅक्शन्स, कंपनी क्रिएशन, मॅनेजिंग कंपनी डेटा, लेजर क्रिएशन अशा बऱ्याचशा भागाबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. मागच्या सेशनमध्ये आपण व्हाउचरचे 5 टाइप्स डिस्कस केले. पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा, सेल्स आणि परचेस अशा भागाबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आज आपण टॅली ERP 9 मध्ये असणाऱ्या अकाउंट ग्रुप्सविषयी डिस्कशन करणार आहोत. आपण आपल्या मॉड्यूलमध्ये टॅली ERP 9 1.1 आणि टॅली ERP 9 रिलीज 4.91 हे दोन वेगवेगळे व्हर्जन आपण यूज करतोय. Right now we are using the version Tally ERP 9 release 1.1. यामध्ये आपण आज एक नवीन कंपनी क्रिएट करतोय. क्रिएट कंपनी या ऑप्शनचा वापर आपण करूया. कंपनी क्रिएशनच्या सेशनमध्ये आपण कंपनी क्रिएशन करत असताना हे जे काही वेगवेगळे ऑप्शन्स आहेत या वेगवेगळ्या ऑप्शनचा आपण वापर केलेला आहे, हे आपण डिस्कशन केलेलं आहे. आय एम क्विकली क्रिएटिंग अ न्यू कंपनी हिअर विथ द टाईप अकाउंट ओनली. अकाउंट ओनली या टाईपची आपण इथे आज एक कंपनी क्रिएट करतो आहे. बुक्स बिगिनिंग फ्रॉम 1 एप्रिल 2009. तुम्हाला जे पहिली असाइनमेंट मी काल तुमच्याशी जी शेअर केली त्या एक्झरसाइजमध्ये 2009-2010 या फायनान्शियल इयरचं अकाउंटिंग आपल्याला करायचं आहे. त्यामुळे ही कंपनी क्रिएट करत असताना फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2009 असंच आपल्याला टाईप करायचं आहे. या एक्झरसाइजमध्ये गणेश एंटरप्राइजेस या एका कंपनीचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे आणि ही बॅलन्स शीट 2009-10 या वर्षाची असणार आहे. जे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला एक्झरसाइजसाठी दिले असणार आहेत हे या वर्षातले असल्यामुळे या कंपनीचं अकाउंटिंग करत असताना फायनान्शियल इयर 2009-2010 असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर या कंपनीमध्ये अकाउंट इन्फो लेजर क्रिएशन करत असताना जेव्हा आपण एखादा लेजर क्रिएट करतो, ॲट द टाईम ऑफ लेजर क्रिएशन वी सिलेक्ट ॲप्रोप्रिएट अकाउंट ग्रुप. इथे असणाऱ्या अकाउंट ग्रुप्सपैकी आपण एखादा ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्ट करतो आणि आज आपण या लिस्टमध्ये असणाऱ्या ग्रुपविषयी डिस्कशन करायला सुरुवात करणार आहोत. टॅली ERP 9 मध्ये टोटल 15 प्रायमरी ग्रुप्स आणि 13 सब ग्रुप्स असे टोटल 28 ग्रुप्स उपलब्ध आहेत. बाय डिफॉल्ट देर आर टोटल 28 ग्रुप्स अवेलेबल. 15 ग्रुप्स आर प्रायमरी अँड 13 ग्रुप्स आर सब ग्रुप्स. याच्या व्यतिरिक्त जरुरीनुसार आपल्याला काही आणखीन सबग्रुप्स क्रिएट करता येतात. वी कॅन क्रिएट आवर ओन सबग्रुप्स अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट टू ग्रुप मल्टिपल अकाउंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स ग्रुप करण्यासाठी आपल्याला आणखीन सबग्रुप्स क्रिएट करता येतात. अंडर ईच प्रायमरी ग्रुप और अंडर ईच सबग्रुप वी कॅन क्रिएट मोर सबग्रुप्स ॲज पर द रिक्वायरमेंट. या सर्व ग्रुप्सविषयी आपल्याला डिस्कशन करायला सुरुवात करायची आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काही ग्रुप्सविषयी डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर बाकीच्या ग्रुप्सविषयी प्रत्येक सेशनमध्ये आपण थोड्या प्रमाणात डिस्कशन करणार आहोत. सो फर्स्ट ग्रुप वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज लोन्स लायबिलिटी. आपण आज पहिला ग्रुप इथे डिस्कस करायला सुरुवात करतो आहे आणि त्या ग्रुपचं नाव आहे लोन्स लायबिलिटी. लोन्स लायबिलिटी हा एक प्रायमरी ग्रुप आहे आणि या प्रायमरी ग्रुपमध्ये 3 प्रकारचे सबग्रुप्स आहेत. नॉर्मली जेव्हा आपण एखादा अकाउंट क्रिएट करतो तेव्हा ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्ट करणं आवश्यक आहे. अप्रोप्रिएट अकाउंट हेड सिलेक्ट करणं आवश्यक आहे. अँड वन्स वी विल डिस्कस अबाउट ऑल द ग्रुप्स आपल्याला स्पेसिफिकली एखादं ग्रुप सिलेक्शन करणं सोपं जाईल. प्रायमरी ग्रुपचा वापर डायरेक्टली केला जात नाही. इन्स्टेड ॲप्रोप्रिएट सबग्रुपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फॉर एक्झाम्पल लोन्स लायबिलिटी या प्रायमरी ग्रुपमध्ये पहिला सबग्रुप आहे बँक OD किंवा बँक OCC. बँक OD किंवा बँक OCC याचा अर्थ आहे बँक ओव्हरड्राफ्ट और बँक ओव्हर कॅश क्रेडिट. इट इज अ टाईप ऑफ सेक्युर्ड लोन. हा एक सेक्युर्ड लोनचा प्रकार आहे टू अलाउ ट्रान्झॅक्शन्स इन पेमेंट, रिसीट अँड कॉन्ट्रा वाउचर्स लाईक नॉर्मल बँक अकाउंट्स. ॲक्च्युली बँकेमध्ये लोनचे बरेचसे प्रकार असू शकतात, जसं की पर्सनल लोन, सॅलरी लोन, व्हेकल लोन, होम लोन किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स उपलब्ध असतात. बँक OD, बँक ओव्हरड्राफ्ट और ओव्हर कॅश क्रेडिट इज वन ऑफ द सेक्युर्ड लोन. हा एक सेक्युर्ड लोनचा प्रकार आहे. या बँक OD किंवा कॅश क्रेडिट अकाउंटमध्ये
आपल्याला कितीही पैसे डिपॉझिट करता येतात आणि कधीही कितीही पैसे आपण विड्रॉ करू शकतो. नॉर्मली काही लोन अकाउंट असे असतात की ज्या लोन अकाउंटमध्ये पर मंथ फिक्स EMI किंवा फिक्स अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट आपल्याला सबमिट करावी लागते. एकदा का लोन सँक्शन झालं तर संपूर्ण लोनवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवात केली जाते. पण बँक OD किंवा कॅश क्रेडिट या प्रकारच्या लोन अकाउंटमध्ये जरी आपली लिमिट किंवा लोन सँक्शन 2 लाखाचं असेल तरी संपूर्ण रकमेवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला जात नाही. रॅदर जितकी अमाऊंट आपण विड्रॉ करू तितक्या अमाऊंटवरतीच फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सुरुवात केली जाते. आणि आपल्याला कितीही वेळा पैसे डिपॉझिट करता येतात. इवन आपण त्या अकाउंटचा चेक डायरेक्टली कोणालाही देऊ शकतो आणि किंवा एखादा चेक आपल्याला डायरेक्टली CC अकाउंटमध्ये डिपॉझिट करता येऊ शकतो. नॉर्मली वी कॅन यूज ॲन अकाउंट created under bank OD group in payment transactions, receipt transaction and contra vouchers like normal bank account. It works like a normal bank account. Normal bank account असल्यासारखंच हा अकाउंट वर्क होतो. फक्त इंटरेस्ट रेट आणि काही पॅरामीटर्स डिफरंट असू शकतात. बँक ओव्हरड्राफ्ट, बिल डिस्काउंटिंग, कॅश क्रेडिट अकाउंट्स अवेलेड अंडर हायपोथेटिकेशन शुड बी प्लेस्ड अंडर दिस ग्रुप. सर्व प्रकारचे कॅश क्रेडिट लोन अकाउंट, ओव्हरड्राफ्ट अकाउंट अशा प्रकारचे अकाउंट्स ओपन करत असताना बँक OD हा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपल्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये एक अकाउंट इथे ओपन केलेलं आहे, बँक ऑफ इंडिया CC लोन अकाउंट. CC मीन्स कॅश क्रेडिट. आणि हा लोन अकाउंट ओपन करत असताना बँक OD किंवा बँक OCC हा अकाउंट ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आज आपण ही संपूर्ण एक्झरसाइज इथे टाईप करून पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर काही ट्रान्झॅक्शनच्या एंट्री देखील आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये करून पाहणार आहोत. तर हा पहिला ग्रुप आहे, सब ग्रुप आहे. इट इज अ सब ग्रुप टू लोन्स लायबिलिटी अँड दिस ग्रुप इज यूज टू ओपन अकाउंट्स ऑफ कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, बिल डिस्काउंटिंग एट्सेट्रा. लोन्स लायबिलिटीमध्ये सेकंड सब ग्रुप आहे सेक्युर्ड लोन. सर्व प्रकारचे डिबेंचर्स, सर्व प्रकारचे टर्म लोन्स, लाँग टर्म किंवा मीडियम टर्म, शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म, सर्व प्रकारच्या बँकेमधून घेतले गेलेले सेक्युर्ड लोन्स किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून घेतलं गेलेलं लोन, एखादी सेक्युरिटी किंवा एखाद्या मॉर्गेजच्या अगेन्स्ट घेतलं गेलेलं लोन, या टाईपचे कुठलेही अकाउंट्स असतील तर ते अकाउंट्स ओपन करत असताना सेक्युर्ड लोन हा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आजकाल गोल्ड लोन मिळतं, म्हणजे सोनं तारण ठेवून त्याच्यावरती लोन घेतलं गेलं असेल, एखादा हाऊस लोन घेतला असेल, व्हेकल लोन घेतला असेल, पर्सनल लोन असेल किंवा सॅलरी लोन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे असे लोन की जे एखाद्या मॉर्गेज किंवा एखाद्या सिक्युरिटीच्या अगेन्स्ट बँकेकडून किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून घेतले जातात. अशा प्रकारचे लोन अकाउंट क्रिएट करण्यासाठी सेक्युर्ड लोन हा अकाउंट ग्रुप सिलेक्ट करा. आपल्या पहिल्या एक्झरसाइजमध्ये स्टेट बँक टर्म लोन अकाउंट अशा प्रकारचं एक अकाउंट करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि हा अकाउंट ओपन करत असताना सेक्युर्ड लोन हा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. नॉर्मली जर इथे आपण स्टेट बँक टर्म लोन अकाउंट असा एक अकाउंट इथे क्रिएट करतो आहे. हा जर आपल्याला लोन्स लायबिलिटी या मेन ग्रुपमध्ये म्हणजे प्रायमरी ग्रुपमध्ये पण क्रिएट करता येऊ शकेल किंवा सेक्युर्ड लोन या सबग्रुपमध्ये पण क्रिएट करता येऊ शकेल. यू कॅन सी हिअर सेक्युर्ड लोन इज नथिंग बट इट इज अ सबग्रुप टू लोन्स लायबिलिटी. सो नाव देर आर 2 ऑप्शन्स. वी कॅन डायरेक्टली यूज लोन्स लायबिलिटी ॲज अ प्रायमरी ग्रुप or we can select secured loan as a subgroup to loans liability. I will recommend to use secured loan. डायरेक्टली एखादा प्रायमरी ग्रुप न वापरता त्याच्या अंडर जर एखादा सबग्रुप असेल तर तो सबग्रुप सुटेबली यूज करावा असं माझं रिकमेंडेशन आहे. सो फॉर दिस अकाउंट वी शुड यूज सेक्युर्ड लोन ॲज अ अकाउंट ग्रुप. नेक्स्ट इज अनसेक्युर्ड लोन. लोन्स लायबिलिटीमध्ये तिसरी कॅटेगरी आहे अनसेक्युर्ड लोन. लोन्स फ्रॉम आउटसाइड पार्टीज, डायरेक्टर्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स विदाउट एनी कोलॅटरल सेक्युरिटी और विदाउट एनी मॉर्गेज शुड बी प्लेस्ड अंडर दिस ग्रुप. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या मित्राकडून, एखाद्या नातेवाईकाकडून कुठल्याही प्रकारची सेक्युरिटी, मॉर्गेज न ठेवता एखादं लोन घेतलं असेल, एखादं कर्ज घेतलं असेल तर अशा प्रकारचे अकाउंट्स ओपन करत असताना अनसेक्युर्ड लोन हा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. डिपॉझिट रिसिव्ड ऑल्सो कम्स अंडर अनसेक्युर्ड लोन. बऱ्याचशा कंपनीज आपल्या क्लायंटकडून डिपॉझिट घेतात. एखाद्या क्लायंटकडून घेतलेलं डिपॉझिट हे त्याला रिफंडेबल असेल, म्हणजे जर आपलं देणं असेल तर अशा प्रकारचे अकाउंट ओपन करत असताना अनसेक्युर्ड लोन हा ग्रुप आपल्याला चूज करायचा आहे.
So here the first group we discussed the loans liability, and under loans liability there are three subgroups. Number one is bank OD, it is also called as bank OCC or cash credit. Second is secured loan, and third is unsecured loan. जरुरीप्रमाणे योग्य ग्रुप आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकेल. नेक्स्ट ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट हा प्रायमरी ग्रुप आहे आणि अंडर कॅपिटल अकाउंट रिझर्व्स अँड सरप्लस या नावाचा एक सबग्रुप उपलब्ध आहे. नाव कॅपिटल अकाउंट मीन्स लेजर अकाउंट और अकाउंट फॉर ओनर्स, पार्टनर्स एट्सेट्रा. लेजर अकाउंट फॉर ओनर्स मे बी प्लेस्ड अंडर कॅपिटल अकाउंट. एखाद्या व्यक्तीने जर एखादी कंपनी सुरू केली तर त्या व्यक्तीचं अकाउंट म्हणजे कॅपिटल अकाउंट, आणि असा अकाउंट क्रिएट करत असताना कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचे. मे बी शेअर कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, प्रोप्रायटर्स कॅपिटल अकाउंट, मेंबर्स कॅपिटल अकाउंट, अशा प्रकारे आपल्याला अकाउंट क्रिएट करत असताना कॅपिटल अकाउंट हा ग्रुप चूज करायचा आहे. नॉर्मली अशा प्रकारचं अकाउंटचं नाव लिहित असताना सिम्पली कॅपिटल अकाउंट असा शब्द लिहिला जातो, किंवा काही वेळेस त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल विशाल्स कॅपिटल अकाउंट असं देखील स्पेसिफिक नेम आपल्याला अकाउंटसाठी स्पेसिफाय करता येऊ शकेल. किंवा आपण असं टाईप करू शकतो महेश पाटील कॅपिटल अकाउंट, असं देखील आपल्याला अकाउंट क्रिएट करता येऊ शकेल. एकाच कंपनीमध्ये जर दोन पार्टनर असतील, सपोज महेश आणि दिनेश, तर आपल्याला दोन अकाउंट क्रिएट करावे लागतील. दिनेश शिंदे कॅपिटल अकाउंट अँड महेश पाटील कॅपिटल अकाउंट, असे दोन अकाउंट आपल्याला क्रिएट करावे लागतील. आणि असा पार्टनर्सचा, प्रोप्रायटरचा, मेंबरचा अकाउंट क्रिएट करत असताना कॅपिटल अकाउंट हा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपल्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली कॅपिटल अकाउंट असाच शब्द अकाउंटसाठी वापरलेला आहे. इन केस इफ देर इज नो एनी पार्टनर, इफ इट इज अ प्रोप्रायटरशिप कंपनी, जर एखादी प्रोप्रायटरशिप कंपनी असेल तर व्यक्तीचं नाव लिहिणं किंवा न लिहिणं नॉट नेसेसरी. डायरेक्टली आपण कॅपिटल अकाउंट असा शब्द वापरू शकतो. इट मीन्स द प्रोप्रायटर्स अकाउंट. नेक्स्ट इज रिझर्व्स अँड सरप्लस. इट इज अ सबग्रुप टू कॅपिटल अकाउंट. रिझर्व्स अँड सरप्लस हा कॅपिटल अकाउंटचा सबग्रुप आहे. ऑल रिझर्व्ड अकाउंट्स रेफर्ड ॲज रिटेन्ड अर्निंग्स अँड प्लेस्ड अंडर दिस ग्रुप. सर्व प्रकारचे रिझर्व्ह अकाउंट्स जसं की जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व्ह, शेअर प्रीमियम अकाउंट, अशा प्रकारचे जे अकाउंट्स असतात हे रिझर्व्स अँड सरप्लस या प्रकारच्या सबग्रुपमध्ये क्रिएट केले जातात. नॉर्मली काही लिमिटेड कंपनीज असतात, लिमिटेड अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज. ह्या लिमिटेड कंपनीचा जो क्रेडिट बॅलन्स असतो P&L अकाउंटचा, हा रिझर्व्स अँड सरप्लस या अकाउंटला पोस्ट केला जातो. आणि जर डेबिट बॅलन्स असेल, म्हणजे जर लॉस असेल, तर तो मिसलेनियस एक्सपेन्सेस या अकाउंटला पोस्ट केला जातो. टॅली शोज अंडर सेपरेट अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲक्च्युली टॅलीमध्ये एक सेपरेट अकाउंट मेंटेन केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्येच सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिस्प्ले केला जातो. बट इन केस ऑफ पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, रिझर्व्स अँड सरप्लस, जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह अशा प्रकारचे काही अकाउंट्स मेंटेन केले जातात. अँड हिअर वी हॅव टू यूज रिझर्व्स अँड सरप्लस कॅटेगरी. रिझर्व्स अँड सरप्लस या ग्रुपचा वापर आपल्याला करायचा आहे सर्व प्रकारच्या रिझर्व्ह टाईपच्या अकाउंटचा ओपन करण्यासाठी. करंट लायबिलिटीज इज अनदर प्रायमरी ग्रुप. आणि या प्रायमरी ग्रुपमध्ये तीन सबग्रुप्स आहेत: ड्युटीज अँड टॅक्सेस, प्रोव्हिजन्स अँड सन्ड्री क्रेडिटर्स. ड्युटीज अँड टॅक्सेस सबग्रुप इज यूज्ड फॉर ऑल टाइप्स ऑफ एक्साइज, सेल्स अँड अदर ट्रेड टॅक्सेस. जेवढे पण टॅक्स टाईपचे अकाउंट्स आहेत हे या ग्रुपमध्ये ओपन केले जातात. दिस अकाउंट हेड नॉर्मली कन्स्टिट्यूट्स ऑल द ड्युटीज अँड टॅक्सेस दॅट द कंपनी कलेक्ट्स अँड पेज थ्रू सेल्स अँड परचेस ट्रान्झॅक्शन. बऱ्याच प्रकारच्या कंपनीजना काही वस्तू किंवा सेवांच्या खरेदी विक्रीवरती काही टॅक्स कलेक्ट करायला लागतात, जसे की व्हॅट टॅक्स, CST टॅक्स, सर्व्हिस टॅक्स. अशा सर्व टॅक्स टाईपचे अकाउंट ओपन करण्यासाठी ड्युटीज अँड टॅक्सेस या सबग्रुपचा वापर करू शकता. इनपुट व्हॅट अकाउंट, आउटपुट व्हॅट अकाउंट, CST अकाउंट, एक्साईजचे सर्व प्रकारचे अकाउंट्स, सर्व्हिस टॅक्स, TDS, हे सर्व अकाउंट्स ओपन करत असताना ड्युटीज अँड टॅक्सेस हा ग्रुप आपल्याला चूज करायचा आहे. नेक्स्ट इज प्रोव्हिजन्स. आणखीन एक कॉन्सेप्ट आहे प्रोव्हिजन. जेवढे पण प्रोव्हिजन टाईपचे अकाउंट्स आहेत ह्या सर्व प्रोव्हिजन टाईपचे अकाउंट्स
क्रिएट करण्यासाठी प्रोव्हिजन अशा प्रकारचा ग्रुप आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. नाव फर्स्ट वी शुड अंडरस्टँड व्हॉट इज प्रोव्हिजन. प्रोव्हिजन म्हणजे नेमकं काय हे आपण थोडंसं लक्षात घेऊया. नॉर्मली अकाउंटिंग करत असताना प्रत्येक वर्षाचे जे एक्सपेन्सेस असतात हे एक्सपेन्सेस त्याच कंपनीमध्ये डेबिट करणं किंवा त्याच कंपनीमध्ये जमा खर्च करणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल 2009 ते 2010 या वर्षाचं जर मी अकाउंटिंग करतो आहे तर या वर्षामध्ये 1 एप्रिल 2009 पासून 31 मार्च 2010 या कालावधीमध्ये जेवढे पण खर्च करण्यात आलेले आहेत, जेवढी पण सेल्स होईल, जेवढे पण परचेस होतील, जेवढे पण इन्कम्स मिळतील, जे काही ट्रान्झॅक्शन्स होतील त्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री या अकाउंटिंग इयरमध्येच होणं आवश्यक आहे. पण नॉर्मली काही एक्सपेन्सेस असे असतात जसं की सॅलरी एक्सपेन्सेस किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा रेंट या प्रकारचे जे एक्सपेन्सेस असतात, ओके, या प्रकारच्या एक्सपेन्सेसच्या बाबतीमध्ये असं होतं की एप्रिल महिन्यामध्ये जर एखाद्या एम्प्लॉईनं काम केलं असेल तर त्याची सॅलरी कदाचित 2 मेला इश्यू केली जाते, काही ठिकाणी 7 मेला इश्यू केली जाते, काही ठिकाणी 10 मेला इश्यू केली जाते. मे महिन्यामध्ये जर एखादी एम्प्लॉई काम करतो आहे तर त्याची सॅलरी कदाचित जून महिन्यामध्ये पे केली जाते. जूनमध्ये एखादा एम्प्लॉई वर्क करतो आहे तर त्याची सॅलरी कदाचित जुलै महिन्यामध्ये पे केली जाते. म्हणजे ॲक्च्युअल पेमेंट आपण जुलै महिन्यामध्ये करतो. सपोज जर मी 5 जुलैला एक सॅलरी इश्यू केली असेल, सपोज डेट आहे 5 जुलै 2009 आणि ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड ₹2000 बाय कॅश, अशी जर एंट्री असेल तर याची एंट्री ऑफकोर्स आपण 5 जुलै 2009ला करू आणि 5 जुलै 2009ला आपण अशी एंट्री करू सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, बिकॉज इट इज अ एक्सपेन्स मस्ट बी पोस्टेड टू डेबिट साईड. आपण मॉडेल ट्रान्झॅक्शन डिस्कस केल्या आहेत आणि त्यामध्ये आपण समजून घेतलं की एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस हा रूल आहे. आणि ही एंट्री अशा प्रकारे होणार आहे सॅलरी एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट, अशी एंट्री होईल. आणि ही एंट्री होणार आहे 5 जुलैला. खर्च जरी जून महिन्याचा असला तरी आपण एंट्री करतो आहे 5 जुलैला. सपोज एप्रिल 2009मध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलेलं आहे तर त्याची सॅलरी मिळणार आहे मे 2009मध्ये. मे 2009मध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलेलं आहे त्याची सॅलरी मिळणार आहे जून 2009मध्ये. या महिन्यामध्ये ठीक आहे, पण जर मार्च 2010मध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलं असेल, ॲक्च्युली 31 मार्च 2010ला हे अकाउंटिंग इयर फिनिश होतं, पण रिअल फॅक्टमध्ये जर मार्च 2010मध्ये एखाद्या व्यक्तीनं काम केलं असेल, एखाद्या एम्प्लॉईनं वर्क केलं असेल तर त्याची सॅलरी दिली जाते एप्रिल 2010ला. बट हिअर फ्रॉम 1 एप्रिल 2010 वी स्टार्ट अनदर इयर. हे दुसरं वर्ष सुरू झालं जे 31 मार्च 2011ला संपेल. सो दिस इज वन अकाउंटिंग इयर अँड दिस इज अनदर अकाउंटिंग इयर. या मार्च 2010मध्ये झालेल्या एक्सपेन्सेसची एंट्री एप्रिल 2010मध्ये करणं चुकीचं आहे. म्हणजे याचे जे एक्सपेन्सेस आहेत याचे एक्सपेन्सेस हे त्या वर्षी जमा खर्च होणं आवश्यक आहे. पण मार्च महिन्यामध्ये कुठलीही कॅश दिलेली नसल्यामुळे मार्च महिन्यामध्ये आपल्याला अशी एंट्री करता येत नाही. मग अशा ठिकाणी काही प्रोव्हिजन अकाउंट क्रिएट केले जातात आणि त्या प्रोव्हिजन अकाउंटला त्या खर्चाचा जमा खर्च केला जातो आणि नेक्स्ट इयरमध्ये पुढच्या वर्षी अशा प्रकारचे प्रोव्हिजन अकाउंट पुन्हा रिव्हर्स केले जातात. तर सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन एंट्रीज करण्यासाठी जसं की प्रोव्हिजन फॉर वॅट टॅक्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस, प्रोव्हिजन फॉर सॅलरी, प्रोव्हिजन फॉर इलेक्ट्रिसिटी बिल, प्रोव्हिजन फॉर टेलिफोन बिल, ह्या सर्व प्रकारच्या प्रोव्हिजनची एंट्री करण्यासाठी प्रोव्हिजन अकाउंट जे आपल्याला क्रिएट करावे लागतात, हे प्रोव्हिजन अकाउंट आपल्याला प्रोव्हिजन या ग्रुपमध्येच क्रिएट करावे लागतात. तर प्रोव्हिजन हा आणखीन एक सबग्रुप आहे अंडर करंट लायबिलिटीज. नेक्स्ट इज सन्ड्री क्रेडिटर्स. करंट लायबिलिटीमध्ये असणारा आणखीन एक सबग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स, विच इज यूज टू क्रिएट अकाउंट्स ऑफ ऑल ट्रेड क्रेडिटर्स. जेवढे पण आपले सप्लायर्स असतील, ज्यांच्याकडून आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस खरेदी करतो, अशा सर्व सप्लायरची एंट्री करण्यासाठी किंवा सर्व सप्लायरचे अकाउंट ओपन करण्यासाठी सन्ड्री क्रेडिटर्स हा ग्रुप यूज केला जातो. ॲक्च्युली करंट लायबिलिटी या ग्रुपचा वापर सबग्रुप म्हणून पण केला जातो आणि याच्यामध्ये सर्व प्रकारच्या अदर लायबिलिटीज जसं की लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस, ओके, एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन फॉर ESI, PF. बऱ्याच वेळेला एखाद्या कंपनीमध्ये काही एम्प्लॉईज असतात आणि त्या एम्प्लॉईच्या सॅलरीमधून त्यांचा PF कट केला जातो आणि तो PF त्यांच्या PF अकाउंटला सबमिट केला जातो. पण नॉर्मली जर मी एखाद्या एम्प्लॉईकडून त्याच्या सॅलरीमधला PF जर डिडक्ट केला
किंवा जर त्याचा इन्शुरन्स डिडक्ट केला किंवा काही एक्सपेन्सेस लोन अकाउंट आपण डिडक्ट केलं तर ते आपलं एक प्रकारचं देणं असतं, दॅट इज अवर लायबिलिटी. ते आपल्याला कोणाला तरी पे करायचं आहे. मे बी आपण एखाद्या व्यक्तीचा TDS जर कपात केला असेल तर तो आपल्याकडे जमा झालेला TDS ही आपल्यासाठी लायबिलिटी असणार आहे आणि असे अकाउंट्स आपण करंट लायबिलिटीजमध्ये ओपन करू शकतो. सगळ्या प्रकारच्या अदर पेएबल्स, अदर लायबिलिटीज लाईक लायबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस, ओके, एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन फॉर ESI, PF, TDS रिअलाइज्ड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टर्स, एम्प्लॉईज, अशा प्रकारचे अकाउंट ओपन करत असताना करंट लायबिलिटीज हा ग्रुप आपल्याला चूज करायचा आहे. सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट फ्यू अकाउंट ग्रुप्स. आज आपण काही अकाउंट ग्रुपविषयी डिस्कस केलं. जसं की पहिला अकाउंट ग्रुप आपण डिस्कस केला लोन्स लायबिलिटी, त्याच्यामध्ये 3 सबग्रुप्स आहेत. त्यानंतर कॅपिटल अकाउंट, याच्यामध्ये एकच सबग्रुप आहे रिझर्व्स अँड सरप्लस. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीच्या अंडर एकूण 4 सबग्रुप्स आहेत. पहिला आहे ड्युटीज अँड टॅक्सेस, next is provisions, next is sundry creditors and another is current liabilities. म्हणजे करंट लायबिलिटीचा वापर आपल्याला ॲज अ सबग्रुप म्हणून पण करता येतो आणि हा एक प्रायमरी ग्रुप पण आहे की ज्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचे सबग्रुप्स आहेत. आणि आपण समजून घेतलं की यापैकी प्रत्येक ग्रुपचा वापर आपण कधी करू शकतो. या प्रत्येक ग्रुपमध्ये असणाऱ्या सबग्रुपचा वापर करून आपल्याला ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्शन करता येऊ शकेल. So in this today's session we discussed that there are total 28 pre-defined account groups. एकूण 28 प्रकारचे अकाउंट ग्रुप्स उपलब्ध आहेत. यापैकी काही अकाउंट ग्रुप्स आपण डिस्कस केले. वी डिस्कस द कॅपिटल अकाउंट, वी डिस्कस द करंट लायबिलिटीज अँड ऑफकोर्स वी डिस्कस्ड अनदर ग्रुप दॅट इज कॅपिटल अकाउंट लोन्स लायबिलिटीज. आपण लोन्स लायबिलिटी हा देखील एक ग्रुप डिस्कस केलेला आहे. लोन्स लायबिलिटीमध्ये असणारे सबग्रुप्स इथे आहेत. बँक OD इज अ सबग्रुप टू लोन्स लायबिलिटी. सेक्युर्ड लोन इज अ सबग्रुप टू लोन्स लायबिलिटी. अनसेक्युर्ड लोन इज अ सबग्रुप टू लोन्स लायबिलिटी. त्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेस हा करंट लायबिलिटीचा सबग्रुप आहे. प्रोव्हिजन इज ऑल्सो सबग्रुप टू करंट लायबिलिटीज. रिझर्व्स अँड सरप्लस सबग्रुप टू कॅपिटल अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स सबग्रुप टू करंट लायबिलिटीज. अशा काही ग्रुप्सविषयी आज आपण डिस्कशन केलेलं आहे. याच्या पुढच्या सेशनमध्ये काही आणखीन ग्रुप्सविषयी आपण डिस्कस करणार आहोत. जवळपास सर्व प्रकारचे ग्रुप्स आपण डिस्कस करणार आहोत. नाव वी विल गो फॉर अवर प्रॅक्टिकल सेशन. आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण ही एक्झरसाइज टाईप करून पाहणार आहोत. यामध्ये असणारे प्रत्येक अकाउंट्स आपण क्रिएट करून पाहणार आहोत आणि त्याचबरोबर काल आपण ज्या ट्रान्झॅक्शन्स डिस्कस केल्या या आणि व्हाउचरचे टाईप्स आपण डिस्कस केले त्यातले काही व्हाउचर्स आपण इथे प्रत्यक्षात एंटर करून पाहणार आहोत. दिस इज एक्झरसाइज नंबर 1 आणि ही एक्झरसाइज नंबर 1 सॉल्व करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक कंपनी क्रिएट करायची आहे. जसं की मी ऑलरेडी एक कंपनी क्रिएट केलेली आहे, गणेश एंटरप्राइजेस. ही कंपनी क्रिएट करत असताना काही सूचना महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की कंपनी क्रिएट करत असताना या कंपनीचा टाईप हा अकाउंट ओनली असायला पाहिजे. बिकॉज इन दिस कंपनी वी आर नॉट गोइंग टू हँडल इन्व्हेंटरी. आपण स्टॉक आयटम्स किंवा इन्व्हेंटरी क्रिएट करणार नाही आहोत. त्यामुळे अकाउंट ओनली हा ग्रुप चूज करायचा आहे. आणि फायनान्शियल इयर फ्रॉम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे 1 एप्रिल 2009. ह्या 2 सूचना कंपनी क्रिएट करत असताना लक्षात ठेवल्या. त्यानंतर आपण आता इथे असणारे सर्व लेजर्स क्रिएट करतो आहे. पहिलं लेजर आपण क्रिएट करतो आहे कॅपिटल अकाउंट. आय गो टू अकाउंट इन्फो, लेजर, क्रिएट अँड टाईप द नेम ऑफ द अकाउंट कॅपिटल अकाउंट. कुठल्याही प्रकारचा प्रोप्रायटर, पार्टनर, मेंबर यांचा अकाउंट असेल तर तो ओपन करताना ग्रुप सिलेक्शनमधून कॅपिटल अकाउंट हा ग्रुप चूज करायचा आहे. आणि इथे एक ओपनिंग बॅलन्स देण्यात आलेला आहे. एक प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. अँड ॲज पर द प्रिव्हियस बॅलन्स शीट द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2009 इज 1 lakh. इथे ती अमाऊंट आपल्याला टाईप करायची. ओपनिंग अमाऊंट टाईप केल्यानंतर डेबिट क्रेडिट ऑटोमॅटिकली प्लेस होईल. फक्त एंटर की प्रेस करून ॲक्सेप्ट यस करा. एक अकाउंट आपला क्रिएट होईल. नेक्स्ट अकाउंट आहे रिझर्व्स अँड सरप्लस. अमाऊंट आहे 5000. याच्यासाठी ग्रुप सिलेक्ट करायचा आहे रिझर्व्स अँड सरप्लस. कॅपिटल अकाउंट हा प्रायमरी ग्रुप चूज केला तरी चालेल आणि रिझर्व्स अँड सरप्लस हा सबग्रुप चूज केला तरी चालेल. आय विल रिकमेंड टू यूज ॲप्रोप्रिएट सबग्रुप.
रिझर्व्स अँड सरप्लस हा कॅपिटल अकाउंटचा सबग्रुप आहे, तर तो अकाउंट हेड इथे आपण सिलेक्ट करूया. अँड द ओपनिंग बॅलन्स इज गिवन ॲज पर द बॅलन्स शीट इज 5000. नेक्स्ट अकाउंट बँक ऑफ इंडिया CC लोन अकाउंट. And for this Bank of India CC loan account, we have to select account group as Bank OD or OCC. दोन्ही एकाच अकाउंटची नाव आहेत. OCC is aliases to OD and the opening balance is given 60,000. नेक्स्ट अकाउंट आहे स्टेट बँक ऑफ इंडिया टर्म लोन अकाउंट. ओपनिंग बॅलन्स 40,000. अशा वेळेला अकाउंट क्रिएट करत असताना काही लोक बँक अकाउंट नंबर पण इथे मेन्शन करू शकतात. ॲज यू विश यू कॅन मेन्शन द बँक अकाउंट नंबर हिअर. अकाउंटच्या नावामध्ये बँक अकाउंट नंबर मेन्शन करता येईल. अँड दिस इज सेक्युअर्ड टाईप ऑफ लोन ॲज इट इज अ टर्म लोन. हे एक टर्म लोन प्रकारचं लोन आहे, म्हणून आपण इथे अकाउंट ग्रुप चूज करतो आहे सेक्युअर्ड लोन. आणि ओपनिंग बॅलन्स आपल्याला टाईप करायचं आहे 40,000 अँड प्रेस एंटर. नेक्स्ट इज सेल्स टॅक्स अकाउंट. सेल्स टॅक्स अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे. सेल्स टॅक्स अकाउंट अंडर ड्युटीज अँड टॅक्सेस. आता इथे टाईप ऑफ ड्युटी पर्सेंटेज ऑफ ड्युटी कॅल्क्युलेट करायची किंवा टाईप करायची गरज नाही आहे. आपण इथे कुठल्याही प्रकारची इन्व्हेंटरी क्रिएट करत नसल्यामुळे इन्व्हॉइसिंग आपण क्रिएट करणार नाही आहोत. आपण फक्त अकाउंट क्रिएट करणे आणि व्हाउचरचे टाईप डिस्कस करणे याच्यासाठी ही एक्झरसाइज डिझाईन केलेली आहे. ओपनिंग बॅलन्स 5,000 प्रेस एंटर. नेक्स्ट दोन अकाउंट आहेत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रोव्हिजन 2,000, रेंट अँड रेट्स प्रोव्हिजन 3,000. हे दोन्हीही अकाउंट एकाच ग्रुपमध्ये क्रिएट करायचे आहेत. या ठिकाणी हे दोन अकाउंट क्रिएट करत असताना सेपरेट लेजर क्रिएट करण्याऐवजी आपण मल्टिपल लेजर क्रिएशनचा वापर करू शकतो. वी कॅन मेक यूज ऑफ मल्टिपल लेजर क्रिएशन. वरती ग्रुपचं नाव टाईप करा प्रोव्हिजन्स. फर्स्ट इज इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रोव्हिजन. ओपनिंग बॅलन्स इज 2,000. सेकंड इज रेंट अँड रेट्स प्रोव्हिजन. बॅलन्स इज 3,000. एंटर प्रेस करून ॲक्सेप्ट येस करा. एकाच वेळेला मल्टिपल अकाउंट्स क्रिएट करता येऊ शकतील. नेक्स्ट इज सन्ड्री क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट. तर इथे खाली सन्ड्री क्रेडिटरची एक लिस्ट देण्यात आलेली आहे. देर आर 4 क्रेडिटर्स. आपल्याला हे 4 अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत. सुजाता 10,000, पवन 20,000, मितेश 10,000, सुजित 10,000 असे रेस्पेक्टिव्ह ओपनिंग बॅलन्सेस इथे आहेत. सो हिअर ऑल्सो इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग सेपरेट लेजर्स वी कॅन क्रिएट ग्रुप अकाउंट्स. आपल्याला मल्टिपल लेजर क्रिएट करता येऊ शकतील. एकाच वेळेला मल्टिपल लेजर क्रिएट या ऑप्शनला क्लिक करा. ग्रुपचं नाव मेन्शन करा सन्ड्री क्रेडिटर्स. अँड नाव वी कॅन राईट नेम्स ऑफ लेजर्स. सुजाता एंटरप्राइजेस. ओपनिंग बॅलन्स इज 10,000. ओपनिंग बॅलन्स टाईप करत असताना मागच्या वर्षाचा बिल वाईज ब्रेकअप विचारण्यासाठी एक स्क्रीन ओपन होते. या स्क्रीनबद्दल आपण बिल वाईज डिटेल या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आता इथे एंटर प्रेस करून ही स्क्रीन स्किप करायची आहे. नेक्स्ट इज पवन एंटरप्राइजेस 20,000. नेक्स्ट इज मितेश अँड सुजित. एकाच वेळेला 4 अकाउंट क्रिएट केल्यानंतर एंटर की प्रेस करायचे. अगेन प्रेस एंटर की अँड प्रेस वाय टू ॲक्सेप्ट द लेजर्स. नेक्स्ट फिक्स्ड असेटच्या अंडर 3 अकाउंट्स आहेत. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर. दीज आर ऑल फिक्स्ड असेट्स. हे 3 अकाउंट आपल्याला क्रिएट करायचे आहेत. आय विल यूज अगेन मल्टिपल लेजर क्रिएशन. ग्रुप नेम इज फिक्स्ड असेट. फर्स्ट अकाउंट इज लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट 50,000. Next is plant and machinery account amounting to rupees 20,000. And there is one more furniture 30,000. Next is investments, shares, debentures, deposits 5,000, 3,000, 2,000. इन्व्हेस्टमेंट ही एक ग्रुप आहे. शेअर्स 5,000, debentures 3,000 and deposits.
करंट असेटबद्दल मी थोडंसं सांगेन की करंट असेट हा एक प्रायमरी ग्रुप आहे आणि या प्रायमरी ग्रुपमध्ये एकूण 6 प्रकारचे सबग्रुप्स आहेत. आज आपण थोडेसेच सबग्रुप डिस्कस केलेले आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपण आणखीन काही सबग्रुप डिस्कस करणार आहोत वन बाय वन, तेव्हा आपल्याला करंट असेटबद्दल देखील माहिती मिळणार आहे. इथे जे अकाउंट्स आहेत, कॅश इन हँड अकाउंट, सांगली बँक करंट अकाउंट, स्टॉक इन हँड अकाउंट, हे अकाउंट ओपन करताना करंट असेट या मेन ग्रुपचा वापर करायचा नाही, आपल्याला ॲप्रोप्रिएट सबग्रुपचा वापर करायचा आहे. त्यामुळे हे सर्व अकाउंट्स आपण सिंगल लेजर क्रिएशनमध्ये टाईप करूया. कॅश इन हँड अकाउंट हा अकाउंट आपण ओपन करू कॅश इन हँड या सबग्रुपमध्ये. ॲक्च्युली कॅश इन हँड इज अ सबग्रुप ऑफ करंट असेट्स. डायरेक्टली करंट असेट आपल्याला घ्यायचं नाही आहे. काही व्हाउचर एंट्रीमध्ये डायरेक्टली करंट असेट जर घेतलं असेल तर व्हाउचर एंट्री करताना काही एरर्स क्रिएट होतात. यासाठी ॲप्रोप्रिएट ग्रुप सिलेक्शन करणं आवश्यक आहे. आपण इथे कॅश इन हँड हा जो अकाउंट आहे तो कॅश इन हँड याच ग्रुपमध्ये आपण ओपन करतो आहे. अँड ओपनिंग बॅलन्स इज 20,000. नेक्स्ट सांगली बँक करंट अकाउंट बॅलन्स आहे 10,000. जेवढे पण करंट अकाउंट असतात, सेविंग अकाउंट असतात, हे सर्व बँक अकाउंट या ग्रुपमध्ये आपल्याला ओपन करायचे. अँड द ओपनिंग बॅलन्स इज 10,000. आत्ता अकाउंट ओपन करत असताना आपल्याला अकाउंटचं नाव, अकाउंटचा ग्रुप आणि त्याचा ओपनिंग बॅलन्स ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इतर काही ऑप्शन्स, ॲप्रोप्रिएट ग्रुपनुसार येणारे इतर ऑप्शन्स आपण काही दिवसानंतर डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आहे स्टॉक इन हँड 60,000. या कंपनीमध्ये मागच्या वर्षाचा एक क्लोजिंग स्टॉक शिल्लक आहे आणि त्यासाठी स्टॉक इन हँड या ग्रुपचा वापर आपल्याला करायचा आहे. इथे कुठल्याही प्रकारची इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आयटम आपण क्रिएट करत नसल्यामुळे आपण स्टॉक इन हँड नावाचा एक सेपरेट लेजर क्रिएट करतो आहे आणि या लेजरला मागच्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स म्हणून आपण पोस्ट करतो आहे. अमाऊंट आहे 60,000. त्याच्यानंतर आधी आपण हा अशोक एंटरप्राइजेस अकाउंट तयार करूया. त्याच्यानंतर ॲज पर लिस्ट सन्ड्री डेटर्स आपण तयार करू, म्हणजे या बॅलन्स शीटमध्ये असणारे सर्व लेजर्स क्रिएट होतील. आय विल क्रिएट अशोक एंटरप्राइजेस 5,000. अंडर लोन्स अँड ॲडव्हान्सेस असेट्स. आज आपण लोन्स लायबिलिटीविषयी डिस्कस केलं. नेक्स्ट टाईम आपण लोन्स ॲडव्हान्सेसविषयी डिस्कस करूया. प्रॅक्टिस पर्पजसाठी आपण इथे काही लेजर्स क्रिएट करतो आहे आणि सुरुवातीला या एक्झरसाईजमध्ये प्रत्येक लेजरला कुठला बॅलन्स, कुठला ग्रुप वापरायचा आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. नाव 1 इज पेंडिंग सन्ड्री डेटर्स ॲज पर लिस्ट. इथे सन्ड्री डेटरची एक लिस्ट देण्यात आलेली आहे. यानुसार आपल्याला 4 अकाउंट्स क्रिएट करायचे आहेत. ऑफकोर्स वी विल गो टू मल्टिपल लेजर क्रिएशन. सेपरेट अकाउंट क्रिएट करण्यापेक्षा मल्टिपल लेजर क्रिएशनमध्ये अकाउंट ग्रुप सिलेक्ट करूया सन्ड्री डेटर्स. अँड नाव विल राईट द नेम्स. नवीन स्टोर्स 15,000, शिवा एंटरप्राइजेस 20,000. आणखीन 2 आहेत. प्रार्थना 15,000, नितीन 10,000. एंटर की प्रेस करा, ॲक्सेप्ट यस करा. नाव वी हॅव डन ऑल द अकाउंट्स इन बॅलन्स शीट. त्याच्यानंतर या एक्झरसाईजमध्ये काही एक्सपेन्स अकाउंट क्रिएट करायला सांगितलेले आहेत, काही मास्टर्स क्रिएट करायचे आहेत आणि यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा ओपनिंग बॅलन्स नाही आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, परचेस, डायरेक्ट इन्कम आणि सेल्स अकाउंट. मल्टिपल लेजर क्रिएशनमध्ये जाऊन आपण क्रिएट करूया. डायरेक्ट एक्सपेन्सेस, वेजेस, पॅकिंग चार्जेस, ऑक्ट्रॉय. अगेन मल्टिपल लेजर, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सॅलरी एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, repairs and maintenance, conveyance, rent, printing, stationery, असे लेजर्स आपण क्रिएट करूया. एंटर की प्रेस करून सेव्ह करूया. नेक्स्ट इज सेल्स अकाउंट. याच्यामध्ये कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स आणि सेल्स रिटर्न असे 3 लेजर्स क्रिएट केलेले आहेत. नेक्स्ट इज परचेस अकाउंट्स. याच्यामध्ये कॅश परचेस,
क्रेडिट परचेस अँड परचेस रिटर्न असे 3 अकाउंट्स क्रिएट केलेले आहेत. आता 2 शिल्लक राहिले आहेत, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. वी विल टॉक अबाउट व्हॉट इज एक्झॅक्टली डायरेक्ट इन्कम अँड व्हॉट इज एक्झॅक्टली इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम म्हणजे नेमकं काय आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे नेमकं काय हे आपण आपल्या अकाउंट ग्रुप सेक्शनमध्ये डिस्कस करणार आहोत. इथे सिम्पली आपण एका एक्झरसाइजमध्ये असणारे अकाउंट्स इथे आपण क्रिएट करतो. हे सर्व अकाउंट क्रिएट केल्यानंतर गेटवे ऑफ टॅलीमध्ये बॅलन्स शीट नावाच्या मेनूमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या बॅलन्स शीटप्रमाणे टोटल अमाऊंट 2,65,000 2,65,000 दिसते का हे आपल्याला पाहायचं आहे. इथे अल्टर F1 डिटेल्ड नावाचं एक बटन आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला डिटेल डिस्प्ले होणार आहे. नाउ वन्स वी हॅव क्रिएटेड ऑल द लेजर्स, आपण सर्व लेजर्स आता क्रिएट केलेले आहेत आणि आता आपल्याला अकाउंटिंग व्हाउचर या ऑप्शनमध्ये जाऊन व्हाउचर एंट्री करायची आहे. व्हाउचर एंट्री करण्याच्या आधी इथे जे ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला 2 दिवसापूर्वी देण्यात आले होते ह्या सर्व ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री आपण करून घेतलेली आहे. ही जर्नल एंट्री करण्यासंदर्भात आपण बऱ्याचशा मॉडेल ट्रान्झॅक्शन्स एक्झाम्पल्सचा देखील अभ्यास केला आणि त्याचबरोबर आपण व्हाउचरचे टाईप देखील डिस्कस केले आणि त्या व्हाउचरच्या टाईप्सनुसार इथे आपण व्हाउचर टाईप या कॉलममध्ये व्हाउचर टाईप देखील रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. सो ऑलरेडी वी हॅव डन विथ पेपरवर्क. आपण हे सगळं पेपरवर्क ऑलरेडी केलेलं आहे मागच्या सेशन्समध्ये आणि आज आपल्याला डायरेक्टली ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायला सुरुवात करायची. कोणत्याही प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासाठी 3 स्टेप्स लक्षात घ्या. व्हाउचर एंट्री करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. नंबर 1 इज सिलेक्ट डेट. पहिल्यांदा आपल्याला डेट सिलेक्ट करायची आहे. ज्या तारखेला आपल्याला ही एंट्री करायची आहे त्या प्रत्येक डेट आपल्याला सेट करायची आहे. सेकंड इज सिलेक्ट ॲप्रोप्रिएट व्हाउचर. आपल्याला ॲप्रोप्रिएट व्हाउचर टाईप सिलेक्ट करायचं आहे. जसं की ही पहिली ट्रान्झॅक्शन जर रिसीट व्हाउचरमधून करायची आहे तर आधी आपल्याला रिसीट व्हाउचर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची आहे. अँड लास्ट स्टेप इज एंटर ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स आपल्याला एंटर करायचे आहेत. म्हणजेच ते जे व्हाउचर आहे हे व्हाउचर आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे आणि मग सेव्ह करायचं आहे. नाव बिफोर वी कंटिन्यू क्रिएटिंग ट्रान्झॅक्शन्स, या ट्रान्झॅक्शनची एंट्री किंवा व्हाउचर क्रिएट करण्याआधी आपल्याला अजून एक मुद्दा समजून घ्यायचा आहे की पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा हे जे 3 व्हाउचर आहेत, जसं की आपण मागच्या सेशनमध्ये पण डिस्कस केलं की पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा ह्या 3 व्हाउचर्सना 2 पद्धतीनं आपल्याला क्रिएट करता येतं. नंबर 1 इज सिंगल एंट्री मोड अँड नंबर 2 इज डबल एंट्री मोड. बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम अकाउंट व्हाउचरमध्ये एंटर प्रेस करता तुम्हाला पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा हे जे 3 व्हाउचर्स आहेत हे सिंगल एंट्री मोडमध्ये सेट झालेले दिसतील. जर इथे आपल्याला डेबिट, क्रेडिट असे ऑप्शन दिसत असतील किंवा टू बाय असे ऑप्शन दिसत असतील तर तो जो मोड आहे त्याला डबल एंट्री मोड म्हणता येईल. सिंगल एंट्री मोडमध्ये डेबिट किंवा क्रेडिट, टू किंवा बाय हे ऑप्शन डिस्प्ले होणार नाहीत. आणि आता आपल्याला डबल एंट्रीचा वापर करावा लागणार असल्यामुळे आपण इथे कॉन्फिगरेशन नावाच्या बटनला क्लिक करूया किंवा F12 ही शॉर्टकट की प्रेस करूया आणि कालच्या सेशनमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा हा ऑप्शन आपल्याला डिॲक्टिवेट करायचा आहे. हा ऑप्शन डिॲक्टिवेट केल्यानंतर सिंगल एंट्री मोड कॅन्सल होईल आणि इथे आपल्याला टू बाय असा ऑप्शन दिसायला लागेल. टू बायच्या ऐवजी जर आपल्याला डेबिट, क्रेडिट हवं असेल तर पुन्हा एकदा कॉन्फिगरेशन विंडोला क्लिक करायचं आहे आणि यूज क्रेडिट डेबिट इन्स्टेड ऑफ टू बाय हा ऑप्शन आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे आणि एंटर प्रेस करायचं आहे. मीन्स बिफोर वी स्टार्ट एंटरिंग ट्रान्झॅक्शन्स आपल्याला थोडीशी सेटिंग करावं लागेल. अकाउंटिंग व्हाउचरमध्ये आल्यानंतर सर्वात आधी F12 कॉन्फिगरेशन हे बटन प्रेस करा आणि इथे यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा हा ऑप्शन नो सेट करा आणि यूज डेबिट, क्रेडिट डेबिट इन्स्टेड ऑफ टू बाय ड्युरिंग एंट्री हा ऑप्शन यस सेट करा. त्याच्यानंतर आपण पहिली ट्रान्झॅक्शन इनपुट करायला सुरुवात करूया. पहिली ट्रान्झॅक्शनची डेट आहे 2 एप्रिल 2009 अँड द ट्रान्झॅक्शन इज कॅश इंट्रोड्यूस्ड ॲज कॅपिटल ₹50,000. 50,000 रुपये रोख आपण मालकाने व्यवसायामध्ये गुंतवलेले आहेत. ही एंट्री रिसीट व्हाउचरमधून करायची आहे बिकॉज कॅश कम्स इन. रिसीट व्हाउचरमधून एंट्री करायची आहे. फर्स्ट वी हॅव टू चेंज द डेट. बाय डिफॉल्ट इथे पहिली तारीख दिसते. F2 हे बटन प्रेस करा आणि इथून 2 एप्रिल ही तारीख सिलेक्ट करा. तारीख सिलेक्ट करत असताना आपल्याला 2 एप्रिल 2009 ही तारीख इनपुट करायची. काही वेळेस आपण कंपनी क्रिएट करतो. कंपनी क्रिएट करत असताना फायनान्शियल इयर असतं 1/4/2009
पण बऱ्याच वेळेला ती कंपनी लोड केल्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं तर त्याचा जो करंट पिरियड असतो तो 15-16 किंवा इतर कुठला तरी दाखवण्यात आलेला आहे. एंट्री सुरू करण्याआधी अजून एक सेटिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्या फायनान्शियल इयरमध्ये एंट्री करणार आहोत तो पिरियड इथे सेट झालेला आहे का हे पाहणं किंवा ऑब्झर्व करणं देखील आवश्यक आहे. आपण जी कंपनी क्रिएट केलेली आहे त्याचा फायनान्शियल इयर 9-10 आहे, परंतु इथे कंपनी लोड केल्यानंतर 15-16 हे चालू वर्षाचं पिरियड दिसतो आहे. तर तुम्हाला चेंज पिरियड या बटनला क्लिक करून इथून आधी पिरियड चेंज करून घ्यायचं आहे. वी विल चेंज द पिरियड टू 1 एप्रिल 2009 टू 31 मार्च 2010. आणि आता आपल्याला अकाउंटिंग वाउचरमध्ये F2 बटन प्रेस करायचं आहे आणि 1 एप्रिल 2009 ही तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सो फर्स्ट स्टेप इज टू सिलेक्ट डेट. पहिली स्टेप आहे डेट सिलेक्ट करा. सेकंड स्टेप आहे सिलेक्ट वाउचर टाईप. या पहिल्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला रिसीट वाउचरमधून करायची आहे. सो आयदर आय विल प्रेस F6 फ्रॉम कीबोर्ड और आय विल क्लिक हिअर. रिसीट वाउचर मी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ही एंट्री करायची आहे. कॅश इन हँड अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट 50,000. काही वेळेस जेव्हा तुम्ही रिसीट पेमेंट किंवा कॉन्ट्रामध्ये एंट्री करता तेव्हा काही वेळेस क्रेडिटचा आयटम पहिल्यांदा विचारला जातो तर काही वेळेस डेबिटचा आयटम पहिल्यांदा विचारला जातो. बघा, पेमेंट वाउचरमध्ये आधी डेबिटचा आयटम विचारला जातो, रिसीट वाउचरमध्ये आधी क्रेडिटचा आयटम विचारला जातो, जर्नल वाउचरमध्ये आधी डेबिटचा आयटम विचारला जातो. तर जरुरीनुसार जो क्रेडिटचा आयटम आहे तो आधी सिलेक्ट करा. क्रेडिटचा आयटम आहे कॅपिटल अकाउंट, म्हणजे पैसे कुणाकडून आले, फ्रॉम whom we have received the cash, the person is capital, proprietor, amount is 50,000. अशा ठिकाणी अमाऊंट इनपुट केल्यानंतर ऑटोमॅटिकली करंट बॅलन्स देखील इथे चेंज झालेला किंवा अपडेट झालेला दिसेल. आणि डेबिटला आपल्याला टाईप करायचं आहे कॅश इन हँड अकाउंट. कॅश अकाउंट हा एक इनबिल्ट किंवा प्री डिफाईन्ड अकाउंट आहे आणि कॅश इन हँड हा आत्ता आपण क्रिएट केलेला अकाउंट आहे ज्याच्यामध्ये आपण ओपनिंग बॅलन्स पोस्ट केलेली आहे. तो अकाउंट सिलेक्ट करा. तर इथे एंट्री अशी झाली, कॅश इन हँड अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. पहिला क्रेडिटचा आयटम आपण टाईप केला, मग आपण डेबिटचा आयटम टाईप केला, एंट्री आपण रेकॉर्ड केली. हिअर यू कॅन पुट सम नॅरेशन. इथं आपण काही नॅरेशन लिहू शकतो. बीइंग कॅश इंट्रोड्युस्ड ॲज कॅपिटल. म्हणजे आपल्याला आपल्या ट्रान्झॅक्शनची थोडक्यात माहिती इथे लिहिता येऊ शकेल. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे 3 एप्रिल. ही ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डेट चेंज करायला लागेल. आय क्लिक F2. आय चेंज द डेट टू 3 एप्रिल. नेक्स्ट स्टेप इज टू सिलेक्ट वाउचर टाईप. या ट्रान्झॅक्शनसाठी वाउचर टाईप वापरायचा आहे F4 बिकॉज हिअर कॅश डिपॉझिटेड इन बँक. बँकेत पैसे भरले तर कॉन्ट्रा वाउचर यूज करायचं आहे. वी हॅव टू सिलेक्ट F4 ॲज अ वाउचर. आणि त्याच्यानंतर एंट्री करण्यासाठी डेबिटचा आयटम काय आहे, क्रेडिटचा आयटम काय आहे हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. सांगली बँक अकाउंट कम्स टू डेबिट साईड अँड कॅश इन हँड अकाउंट कम्स टू क्रेडिट साईड. पहिला क्रेडिटचा आयटम विचारला असेल तर कॅश इन हँड चूज करा. अमाऊंट इज ₹20,000 आणि डेबिटला आपल्याला टाईप करायचं आहे सांगली बँक अकाउंट. अँड इन नॅरेशन वी कॅन राईट बीइंग कॅश डिपॉझिटेड इन बँक अकाउंट. तर अशा प्रकारे आपल्याला इथून पुढच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येऊ शकेल. आजच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण बॅलन्स शीट क्रिएट करून पाहिली. अशा प्रकारची बॅलन्स शीट आपल्याला क्रिएट करायची आहे.